मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील उद्यापासून अंतरवालीत उपोषण करणार आहेत। दरम्यान पोलिसांनी जरांगे पाटलांच्या उपोषणाची परवानगी नाकारली, मात्र तरीही जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत। पाहूया। मी त्या लोकशाहीने दिलेल्या अधिकाराच्या जीवावर बसणार, तुमच्या नाकारलेल्या फिकारल्याच्या जीवावर नाही बसणार। काय करणार तू? ये तू काय करणार कर चल। आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार अत्यंत गांभीर्याने पाहत आहे। मराठा आरक्षणासाठी उद्यापासून मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत। मात्र जरांगे पाटलांच्या उपोषणाला जालना पोलिसांनी परवानगी नाकारली। उपोषणाला परवानगी नसतानाही जरांगे पाटील उपोषणावर ठाम आहेत। कायदा सन्मान मी करतो, तुम्ही नाही करायचं का? तुमची काय पेंट आहे काय? पदावर बसला त्या खुर्चीच्या म्हणून काय तुम्ही इकडं काही करणार का जनतेला? काय झालं नाकाराल तुम्हाला? मी सन्मान केला, तुम्ही केव्हा करणार आहेत? कायदा चालवणारेच कायदा पायाखाली तोडायला लागली, घटना पायाखाली तोडायला लागली। मला काय शिकवता तुम्ही परवानगीची? मी त्या लोकशाहीने दिलेल्या अधिकाराच्या जीवावर बसणार, तुमच्या नाकारलेल्या फिकारल्याच्या जीवावर नाही बसणार। काय करणार तू? ये तू काय करणार कर चल। परंतु निश्चित आहे की आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकार अत्यंत गांभीर्याने पाहत आहे। येत्या 13 तारखेला न्यायालयामध्ये याची न्यायालयीन लढाई, अनेक लोकांनी रिट पिटिशन दाखल केल्यामुळे त्याची लढाई ही 13 तारखेला पुन्हा कोर्टामध्ये होणार आहे। त्यासाठी अत्यंत ताकदवर वकील सुद्धा आम्ही नेमलेले आहेत। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ। और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। जालना पोलिसांनी जरांगे पाटलांच्या आंदोलनाला का परवानगी नाकारली? पाहूया। 3 जून रोजी अंतरवालीत आणि आजूबाजूच्या गावांनी उपोषणाविरोधात पोलिसांना दिलेलं निवेदन। ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनावरून जातीय सलोखा बिघडू नये म्हणून परवानगी नाकारली। संभाव्य गर्दीमुळे महिला आणि विद्यार्थ्यांना होणारा त्रास, कायदा सुव्यवस्थेमुळे परवानगी नाकारली। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ। और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गई, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। दरम्यान जरांगे पाटलांनी उपोषण न करता चर्चा करावी असं आवाहन उदय सामंतांनी जरांगे पाटलांना केले। फक्त काड्या करू नका, तुम्हाला यश येणार नाही। तुम्ही जास्त खोलात जाऊ नका, मराठ्यांची नाराजीचा रोष अंगावर घेऊ नका। मनोजजींनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट करण्याचा प्रयत्न म्हणण्यापेक्षा केलेली आहे। त्याच्यामुळे माझी सरकारच्या माध्यमातून त्यांना विनंती आहे की उपोषणाचा आयुध त्यांनी उचलू नये, सरकारशी त्यांनी चर्चा करावी। सरकारशी चर्चा करून त्यांना जे काय हवंय मराठी बांधवांसाठी, मराठा बांधवांसाठी ते करून घेण्याचा प्रयत्न करावा। सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी जरांगे पाटील पुन्हा आक्रमक झाले आहेत। मात्र दुसरीकडे पोलिसांनी जरांगे पाटलांच्या उपोषणासाठी परवानगी नाकारली, मात्र तरीही जरांगे पाटील आपल्या उपोषणावर ठाम आहेत। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।